हॅलो गाईज, मी तुमचा युनिक कन्या. बघू शकता आज आपण गाडी भरायला आलेलो आहे ML शहामध्ये. आणि या बाजूला टोयोटा शोरूम आहे आणि ही आपली गाडीची लागली भरायला, जे की आपल्या गाडीत स्टील भरायचं आहे. बघू शकता आपण स्टीलची लोडिंग चालू आहे आपल्या गाडीत. आणि इथून आपल्याला लोड घेऊन जायचं आहे JNPTला, JNPT टाउनशिपमध्ये, जे की मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आपण तिथे सेंटरिंगचं सामान उतरवायला गेलो होतो, तिथेच जायचं आहे. तर बघा, हे लेबर आहेत आणि हा खालचा स्टील आहे. येऊन इथे बराच टाईम झाला आहे, जवळजवळ 1 तासाच्या वरती झालं आहे. आत्ता आलेत लेबर भरायला. साधारण 1100 किलोच्या आसपास आपल्या गाडीत लोड राहणार आहे. तरी आपण बघू शकताय 2-3 प्रकारचा लोड आहे. आता आपल्या गाडीत 12 mm स्टील लोड होतो आहे, मग त्याच्यानंतर 8 mm पण आहे आणि 10 mm पण आहे, अशा मिक्स होणार आहे. तर बघा कशा पद्धतीने आपली गाडी लोडिंग करतायत. लेबर बघा कशा वरती चढतायत. एवढा सपोर्ट लावला आहे त्यांनी, सपोर्ट लावून गाडी भरतायत. चला दाखवतो तुम्हाला अजून जवळून. हे बघा आपली गाडी. बघा गाईज कसे चढतात वरती. तर काहीच बघू शकताय 12 mm स्टील भरून झालेलं आहे. आणि आता हा घेतला आहे 10 mm वाला. हे बघा, हा 10 mm स्टील आहे. ही बाजूला एक गाडी अनलोड होतोय. हायड्रा लागलेला आहे अनलोडिंगला. आणि हे बघा, साधारण एक बंडल 50 किलोच्या आसपास असतो, 50 ते 55 किलो होतो. आणि बघा आता 8 mm स्टील लोड होतो आहे. इकडे आलेत लेबर. किती मुश्किलचं काम आहे, लय हार्ड वर्क आहे. बहुतेक 8 mm फक्त 2च बंडल आहेत. आणि त्याच्यानंतर परत बघूया कोणतं लोड होतं आहे. एक बंडल झाला आहे लोड आणि हा तर दुसरा बंडल येतील आणि
गाडीत टाकतील, त्याच्यानंतर बघूया कोणता माल येते. तर गाईज आता आपल्या गाडीत भरून झालेलं आहे आणि गाडी घेऊन चाललो आहे काट्यावरती. जे ते गाडीतला आपला लोड किती झालं ते बघायचं आहे. हे बघू शकता काटा इथे समोरच आहे. हे बघा गाडी आपली. गाडी आता आपण काट्यावर लावून घेतलेली आहे आणि चेक करूया गाडीत किती लोड झालेला आहे ते. हे बघा आपल्या गाडीतलं वजन 36 क्विंटल 40 किलो झालेलं आहे. यात आपल्या गाडीचं वजन 25 ते 10 किलो होतं. तर माझ्या अंदाजे 11 क्विंटल झालेलं आहे लोड. बघू शकता. आता बांधून घेतो स्टील वगैरे आणि परत भेटूया पुढे. तर गाईज आपली गाडी झाली लोडिंग आणि आपण रस्सी पण मारून घेतली. रस्सी म्हणजे पट्टा मारला. पट्टा मारून एकदम व्यवस्थित टाईट करून घेतलेला आहे. आणि आता मिस्त्री गेला आहे तिकडे काउंटरवरती बिल द्यायला. बिल पे करून आला का मग आपल्याला इथून निघायचं आहे JNPTसाठी. इथे बराच टाईम झाला, जवळपास 1 वाजला. भरायला आलो होतो 11 वाजता. 2 तास इथं लोडिंगलाच गेलेला आहे आणि परत जायचं आहे तिकडे खाली करून रिटर्न यायचं आहे. परत नंतर 2च्या नंतर परत एक लोड पण घेतलेला आहे अजून एक. तर बघूया किती टाईम लागतो. पहिले तर आपण तिथं पोचूया JNPTला पोचल्यानंतर गाडी तिथे झाल्यानंतर मग त्या पार्टीला फोन करूया आपण, समोरच्या पार्टीला. आणि त्यांनी सांगितलेलं आपल्याला का 2 वाजेपर्यंत ये म्हणून. तरी थोडा कमी जास्त बघूया. तर गाईज बघू शकता आपण आता JNPT टाउनशिपमध्ये आलेलो आहे आणि सध्या आपली गाडी आहे सेंट मेरी स्कूलमध्ये. हा स्कूल आहे. हा स्कूलचा ग्राउंड तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं. 2 दिवसापूर्वीच आपण इथं आलो होतो आणि आज पुन्हा इथेच आलो आहे स्टील घेऊन. ते बघा आपली गाडी तिथे लागलेली आहे पाठीमागे. खाली होता स्टील बघू शकता. 2 लेबर लागले. त्या दिवशीचे लेबर आहेत, त्यांना काही खाली करायला जमत नाही. बंडल एकमेकात गुंतलेले आहेत, त्यामुळं थोडासा टाईम लागणार आहे खाली व्हायला. घेऊया आपली गाडी खाली करून आपण. थोडासा टाईम लागला तरी चालेल, काही हरकत नाही, कारण ऑलरेडी आपल्याला बराच टाईम झालेला आहे. तर मित्रांनो बघत राहा. परत भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये.